प्रेरणा कश्यप नावाची मुलगा आजवर चॅनलच्या माध्यमातून 12 नोव्हेंबर 2025 मध्ये असे म्हणते की लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसारमाध्यम निवडून गेलेली आहे. राजकीय नेत्यांनी समाजामध्ये घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचवायची नाही, त्यावेळेस राजकीय नेत्यांचा आवाज करण्याचं काम केलं. समाजाचा असं म्हणायचं ना, त्यावेळेस राजकीय नेत्यांची वाहवा केली. अंजना कश्यप नावाच्या महिलेचं वाक्य हे माझं नाही, ते असे म्हणते की राजकीय नेत्यांची कुठं आम्ही पत्रकारांनी इतकी टाकली ती कुठे साठून वैतागली. आता समाजामध्ये घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचवायचे तर आज युट्यूबमध्ये व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि टीआरपी मिळवण्यासाठी मिक्स आणि मसाला विकली गेलेली हा प्रसार माध्यमांवर बातमी आम्हाला दिसून लागते. कारण 21 शतक आलं, 21 शतकामध्ये प्रसार माध्यमाचं बदललेलं स्वरूप आपण पाहायला मिळतं. तो खरं अर्थातच तर प्रसार माध्यमाचं बदललेलं स्वरूप संपूर्ण जग एकत्र आहे. जगाच्या नात्यातून ही प्रसार माध्यमं लोकांपर्यंत पोहोचली तर ती खरी आहे कुठे हाच प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आमची प्रसार माध्यम आधी किती 21 शतकात 18व्या शतकात 17व्या शतकामध्ये पाहायला मिळत असतील तर आमच्या सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच या विषय म्हणतो की आजच्या प्रसार माध्यमाचं बदलते स्वरूप. माझं नाव विश्वास दसपुरे. विषयाकडे पाहत असताना सर मला लोकशाहीचा तिसरा स्तंभ मला मानणं महत्त्वाचं वाटतं. बाळासाहेब आंबेडकरांनी 1832 मध्ये वृत्तपत्राची मराठीमध्ये सुरू केलं दर्पण नावाचं वृत्तपत्र. समाजाला झोपायचं असेल, समाजाला जागरूक करायचं असेल तर ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जागरूक करता येईल असं त्यांना वाटलं. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी तिथल्या वृत्तपत्राची सुरुवात उच्च माध्यमातून केली. मराठा या वृत्तपत्राचं माध्यमातून आले. वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला जागरूक केलं, समाजाला एकत्र आणलं, समाजाला परिवर्तन घडवलं. त्या वृत्तपत्राचा परिवर्तनाचा विचार प्रत्येका नागरिकांपर्यंत पोहोचला. मूक नाईक नावाचं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेबांनी आणलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला शिक्षणाच्या माध्यमातून जागरूक करायचं असेल, त्या संविधानाचे कलम प्रत्येक नागरिकाला जाणून घ्यायचं असेल तर ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं त्यांना वाटलं. म्हणून समाजाला परिवर्तन घडू शकतो. नंतर त्या बदललेल्या काळानुसार टेलिव्हिजन आलं, म्हणजे रेडिओ आला. रेडिओ नंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आली. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही नंतर आमच्याकडे सर्वसामान्य नागरिकांकडे स्मार्टफोन देखील आला. स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्ही सगळे नागरिक एकत्र येऊ लागलो आणि त्या माध्यमातून इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकचं माध्यम आवडलं. फेसबुकच्या माध्यमातून आम्ही सगळं माणसं एक पत्रकार म्हणून लागले. पत्रकाराच्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर ती खरी की कुठे हाच प्रश्न निर्माण होत असेल तर आमच्या प्रत्येक नागरिकांकडे एक जगाचं माध्यम प्रसार माध्यम हे फक्त विकले गेलेलं साधन म्हणून पाहायला मिळते. एकीकडे ही प्रसार माध्यमाचा विचार ज्यावेळेस भारतीय पर्यटक पहिल्यांदा फिरण्यासाठी जातात, पहिल्यांदा फिरणे गेल्यासाठी तिथे आतंकवादी येतात. आतंकवादी विचारतात मुसलमान असेल तर त्यांना गोळ्या फिरल्या जातात, म्हणजे हिंदू असेल तर गोळ्या काढल्या जातात, मुसलमान असेल तर सोडलं जातं. 26 हिंदू लोक मारली जातात. दुसऱ्या दिवशी ते जिवंत होतात. आम्ही मेलो नाही, आम्ही जिवंत आहोत. हेच प्रसार माध्यमातून दाखवली कुठे माहिती ती दाखवू नका ही विनंती करताना ही प्रसार माध्यमातून दिसून लागतात. पण त्याचमध्ये ऑपरेशन सिंधूर नावाचा उपक्रम राबवला जातो. ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून ते म्हणले जातात ना की कराचीच्या विमानतळावर भारतीय वायुसेनेने बॉम्ब टाकलाय तर लाहोर काढून गेले. ही बातमी खरी आहे की कुठे ह्याची पडताळणी करण्यासाठी मी पाकिस्तानच्या प्रसार माध्यमाची पडताळणी करू लागलो. पाकिस्तान प्रसार माध्यमाची फक्त भारतीय पत्रकारांची विरोध जोडली जातात. म्हणजे ती पाकिस्तान प्रसार माध्यम म्हणतात की भारतीय पत्रकार मुंबईच्या स्टुडिओमध्ये राहून कराचीच्या विमानतळावर बॉम्ब टाकतात तर लाहोर काढून करताना दिसून येतात. म्हणजे पहा ना, ज्या देशाची तुलना आमच्या महाराष्ट्र राज्याच्या जीडीपीशी करू शकत नाही तो राज्य आमच्या फक्त देश जिल्ह्यात लोकांना दिसून येते. फक्त समाज माध्यमातून ही माहिती पसरवल्यामुळं आमच्या देशाच्या माध्यमाचा फक्त खोट्या माध्यमातून वापर केला जात असेल. म्हणजे जगाच्या पाठीवर प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्याची पडताळणी करू लागतो. तर नेपाळचा 143, भूटानचा 145, भारताचा 158 प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत लागत असेल तर आम्ही तितके मागं त्यामुळे तुम्ही सर्वांनी जाणून घेणं महत्त्वाचं मला वाटतं. म्हणजे ह्या प्रसार माध्यमाचा जनजागृतीचा खरं गरजेचं आहे. 29,000 एकरची जमीन ज्यावेळेस अडाणी विकत घेतो, म्हणजे वीज निर्मिती प्रकल्पासाठी 1 रुपयाला 1 एकर असे 29,000 एकरची जमीन त्यांनी वीज प्रकल्पासाठी निर्माण केली. म्हणजे तिथल्या नागरिकांना असं पत्रकार म्हणून लागतात येत्या कालखंडामध्ये बिहारला रोजगार येणार आहे, येत्या कालखंडामध्ये बिहारला स्वस्त वीज मिळणार आहे. आधी देखील बिहारमध्ये 4 मिली वीज विकली जाते, येत्या कालखंडामध्ये 10 मिली विकली जाईल. म्हणजे या प्रसार माध्यमातून मोठी माहिती दाखवते पण खरी माहिती दाखवण्याचं कुठेतरी कुठेतरी लोकांना दिसून येते. म्हणजे तिथे 10 लाख झाडे तोडली गेली, कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. हे सांगण्याचं प्रत्येकापासून ही प्रसार माध्यम उद्भवतात का हे जाणून आमचं तुमचं कर्तव्य या प्रसार माध्यमाचं एक कर्तव्य ते उद्भवताना दिसून येतात. म्हणजे सृष्टी जयंत देशमुख नावाची महिला ज्यावेळेस जिल्हाधिकारी बनते, जिल्हाधिकारी म्हणून ते सामाजिक कार्य करते, त्यावेळेस 23 ऑक्टोबर 2023 मध्ये ही मेली आहे. एका युट्यूब चॅनलचा पत्रकार सांगू लागतो आणि त्याच्या माध्यमातून ते पैसे कमवण्याचं सांगू लागतो. म्हणजे एखाद्या आर्थिक भारतीय पत्रकारितेचं काय झालंय माहिती असतं की एखाद्या मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं काम आणि जिवंत माणसाला मारण्याचं काम हे भारतीय पत्रकार करू लागत असतील तर आमच्या प्रसार माध्यमाच्या लोकांचा आवाज करण्याचं काम आहे का? म्हणजे मराठवाड्यातले शेतकरी ज्यावेळेस आत्महत्या करतात ते दिसत नाही. हे पत्रकार
पत्रकारांना ज्यावेळेस कुठल्या पत्रकारांना तो कोणता कलाकार काय खातोय, कोणता कलाकार काय करतोय हे दाखवताना दिसून येत असेल. तो भारतीय पत्रकारितेचा स्तंभ ढासळलेला दिसून येत असेल. ही ढासळलेली पत्रकारिता आमचा तुमचा आवाज बनेल का हे जाणून म्हणतो असं आम्हाला वाटतं. ही पत्रकारितेचं माध्यम जनजागृतीचं आहे. म्हणजे ज्यावेळेस इथे राजकीय नेते पत्रकारितेला विकत घेतात तर घेऊन आधी म्हणजे तिथले राजकीय नेतेच नाही ते उद्योगपती मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी, न्यूज सिटी, TV9, GTV न्यूज हे चॅनल त्यांच्याकडे घेतलेले आहे. नंतर आडवीने ज्यावेळेस चॅनल घेतात ते चॅनल विकत घेऊन त्या प्रसार माध्यमाला चालवतात दिसून येतात. म्हणजे केरळचा खुद्द मुख्यमंत्री असेल किंवा म्हणजे आमदार खासदार असतील ते प्रसार माध्यम चालवत आहेत आणि मग आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय सर्वसामान्य खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे हे सामान्यांचं प्रश्नापासून दूर होताना आम्हाला भारतीय प्रसार माध्यम दिसून येतात. ही प्रसार माध्यम ठरलेली आहे विषयाच्या शेवटी एकच की प्रत्येक नागरिकाचं मला वाटतं की ज्यावेळेस दुबईमध्ये इराण-इराकचं युद्ध चालू होतं, इराण-इराकचं युद्ध चालू असताना त्यावेळेस भारतीय पर्यटक पत्रकार असं म्हणू लागतात की रोडच्या माध्यमातून तिथे बॉम्ब टाकला गेला दुबईच्या बुर्ज खलिफावर. अशी माहिती घडी आहे की याची पडताळणी करण्यासाठी मी दुबईच्या प्रसार माध्यमाची पडताळणी करू लागलो. अशी घटना पुढे घडली नाही, अशी नाही हे सांगताना दिसून येतात. विषय मला असं वाटतो की ज्या वेळेस भारतीय पत्रकारिता वृत्तसाहित्यात होता आमच्या तुमच्या सर्वांचा तुझ्याची गरज नाही जोपर्यंत घडत राहील तोपर्यंत आमचं काळी जीवन राहील. त्या काळाला विषय वाईट लागेल त्यावेळेस काळी बरेल आणि आम्ही देखील म्हणजे तिथली राजकीय व्यवस्था तिथले म्हणजे नेपाळ सारखा देश तिथल्या अर्थव्यवस्था तिथली कामगिरी करण्यासाठी तिथल्या राजकीय नेते तिथल्या पत्रकारितेला विकत घेतात, चौथ्या विकत घेतात. तिथली अर्थव्यवस्था ढासळते म्हणजे आमच्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही ढासळली सगळं भूमी म्हणजे आम्ही ढासळून द्यायचं नसेल तर आमच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य त्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून माहिती पोहोचवलं ते पोहोचू कितीच अशा मला खूप धन्यवाद.